हाय हॅलो नमस्कार, मी सुबोध तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। माझ्या मागचा बॅकग्राऊंड बघून तुमका वाटत असत की मी गावाक असे, पण खरं म्हणजे मी गावाक नाही, मी स्वर्गात असे। तर ह्याच आमच्या कोकणातल्या एका छोट्याशा गावाची म्हणजे स्वर्गाची एक आमची बारमाही नदी आहे, किंजवडे गावात बारमाही नदी आहे, ज्याचे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर अगोदरपासून असत। पण आता ऐन मे महिना चालू आहे, म्हणजे या मे महिन्यात काय असतं, पाण्याची पातळी कमी होता किंवा पाणी कमी होता। तर ह्या ऐन मे महिन्यात मी तुमका दाखवते की आमच्या खिंजवडे गावात पाणी कसा साठवून ठेवलेलं आहे। ते बरोबर सानेश्वर मंदिराच्या शेजारी जी अन्नपूर्णा नदी आहे त्या नदीमध्ये। तर आज आपण बघूया, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। तास तुम्ही करत नाही, व्हिडिओ बघताच पण शेअर करत नाही, सबस्क्राईब करत नाही, तर आज करा। तर ह्यो ब्रिज असा आणि ह्याच्या तिकडची वाडी म्हणजे आपली गाडीपाडा वाडी आणि ह्या इकडची वाडी म्हणजे देऊवाडी। तर या दोन वाडीक मी जोडणारो ह्यो ब्रिज असा। त्या साईडचो पण ब्रिज असा ज्या साईडला आपण मगाशी शूटिंग केली किंवा आता शूटिंग करणार असो मंदिराकडे, आणि ह्या साईडचो पण असा। ही वाट तुम्ही अगोदर पण बघितला असतालास माझ्या व्हिडिओतच। ह्याच वाटेवरना रस्तो हा नदीकडे जातो। तर या असा श्रीदेव हरबट स्थानेश्वर मंदिर आणि ह्याच्या बाजूकडची ही वाट आहे। तर आहे ना आपण सरळ जातो नदीवर, चला नदीवर जाऊया। तर हे काही सीन बघल्यानंतर तुमका पण वाटत असत की यार स्विमिंग पूल इज हॉट, असा पण तुमका पण जर प्रश्न पडलो असत तरी ठीक आहे। कारण गाव यो गाव असता, भले आपण किती मुंबई वगैरे गेलो तरी गावाकडचं निसर्ग, गावाकडची मायबोली, गावाकडची भाषा आणि गावाकडचं वातावरण आपल्या कुठल्याही पैशात तर विकत घेता येणार नाही। त्याच्यामुळे जा गावाक मिळतं आता गावाकच येऊन अनुभव हवा, त्याच्यासाठी शहरात आपण धडपड करणं निव्वळ चुकीचा। हे माझ्यासमोर जर बघताच ना, ह्या ॲक्च्युली कोकमाचं झाड आहे, म्हणजे आम्ही एका रत्तांबे म्हणतो, तुम्ही एका कोकमा म्हणता। ती जी कोकमा असतात ना ती ह्यानीच बनलेली असतात। तुमका दाखवतं, एक हात आहे बघा, तरी का आम्ही रत्तांबे म्हणतो। तर ही कोकमाची झाडं असतात आणि होय ना एक छोटा आंब्याचा पण झाड आहे, ते का अजून पण आता मे महिना संपत दिलो तरी पण असे आंबे होते बघा, दिसले असतील तुमका। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोकणातले ना हे ऑथेंटिक वाटे, म्हणजे हे रस्ते एवढं सुकून देतात ना की आहे ना चालताना तुमका असं वाटतं की फक्त तुम्ही एकटेच असतास, ही वाट असता आणि हा पक्ष्यांचा आवाज। आता तुमका मी पक्ष्यांचा आवाज ऐकवते, ऐका, म्हणजे तुम्ही व्हिडिओ बघून एवढं पीस फील करू शकतास। मग विचार करा तुम्ही जर एक्झॅक्ट लोकेशनवर जर अनुभवत असाल तर तुमका किती मजा आहे त्याची।
तर ह्याची मजा जर तुमका घेऊची असतात तर तुमका लोकेशनवर येऊचं लागत आणि लोकेशनवर येऊचं असतात तर तुमका कमेंट बॉक्स चेक करूचं लागत. तर चेक इन टू कमेंट बॉक्स. आय विल लेफ्ट द लोकेशन ऑफ वेअर आय एम. चला आता दर्शन घेऊया मंदिरात जाऊन. तर तुम्ही पण जर वेकेशनचा प्लॅन वगैरे बनवत असाल तर नक्कीच किंजवडे गावातील आपल्या श्रीदेव हर्बट स्थानेश्वर मंदिरात एकदा भेट द्यावा. तसाच मंदिराच्या शेजारी असलेल्या अन्नपूर्णा नदीत देखील भेट द्यावा. आणि इथलो जो काही एक्सपिरियन्स असा तो तुम्ही आमच्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर करू शकता. तर नक्की एकदा व्हिजिट करून बघा. तुमका खूप प्रसन्न वाटत. एका निसर्गाच्या छायेत असलेलो आमचं किंजवडे गाव आणि त्याच्यातीलच ह्या एकदम सुंदर मंदिर आणि शेजारी असलेली अन्नपूर्णा नदी. मी श्युअरिटी घेतो की तुमका 100% खूप चांगला वाटत. तर घरी जरी तुम्ही वेकेशनचा प्लॅन बनवत असाल कोकणात फिरायचो तर एकदा आमच्या किंजवडे गावात आणि या श्रीदेव हर्बट स्थानेश्वर मंदिरात भेट द्यावा. तर ऐन मे महिन्यात तुम्ही पाण्याची पातळी तर बघलासच असाल. तर ह्या फक्त किंजवडे गावापुरताच नाही तर सगळ्याच गावांनी असा करू हवा. कारण भले आपण कोकणात राहत असू दे पण काही वर्षांनी पुढच्या कोकणात सुद्धा पाण्याची टंचाई जाणवू शकता. कारण कोकणातल्या देखील बऱ्याच शहरांमध्ये आता टँकर पाणी पुरवता. तर आतापासूनच जर आपण पाण्याचा जो गैरवापर होता तो आपण जर कमी केलो तर ह्याच्या पुढचे काही वर्षात म्हणजे ह्याच्या पुढची पिढी असतात किंवा आपल्यासाठी पण पुढच्या काही वर्षात पाण्याची टंचाई आपल्याला जाणवणार नाही. तर आपल्या ह्याच्यावर नक्की विचार करूच लागत. बाकी आजपुरता एवढाच. भेटूया अशाच नवीन मस्तपैकी व्हिडिओत. तोपर्यंत गुड बाय, टाटा अँड टेक केअर. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर, सबस्क्राईब, लाईक करा. आणि नवनवीन असेच कोकणाचे व्हिडिओ किंवा कोकणाच्या व्यतिरिक्त सुद्धा मंदिराचे व्हिडिओ किंवा कुठल्या नवीन लोकेशनचे व्हिडिओ तुमका आपल्या चॅनलवर नवीन बघूचे असतील तर पहिले बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा. तर